महाराष्ट्र दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप. प्राचार्यावर संतापाची लाट. दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी पानसरे महाविद्यालय अर्जापूरच्या प्राचार्य बैलखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. यावेळी महात्मा गांधी यांचीच प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले. मात्र डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला स्थान न दिल्याने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केला. प्राचार्याचा निष्काळजीपणा की जाणीवपूर्वक, असा संतप्त सवाल उपस्थित होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. संस्थेत प्रशासकीय वादही चिघळला. सुभाष गायकवाड यांच्याकडे कोणताही अधिकृत आदेश नसताना सचिव म्हणून काम पाहत असल्याचा आरोप आहे. धर्मादाय आयुक्तांकडे बदल अर्ज नामंजूर झाल्यानंतरही हस्तक्षेप सुरू असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे संस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किशोर दाचावार, गंगाधर नेवासे, मोहम्मद अहमद, शमशोद्दीन हंसेनमिया यांनी संस्थेच्या अध्यक्षांना दिले आहे. एक साथ विश्रामोगे विश्राम सावधान. एक साथ महाराष्ट्र गीत शुरू करेंगे. शुरू कर. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. सुलतानीला जवाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंहगड जातो, सिंहगड जातो शिवशंभो राजा. तरी तरी तो जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. विश्राम. सर्वांना विनंती की आपण चहा पाण्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. आज रोजी 1 मे महाराष्ट्र दिन झेंडावंदनसाठी आम्ही आता हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज येथे इथं आलेलं आहे. तरी राष्ट्रपुरुष महात्मा गांधीजी यांची फोटो लावलेले आणि घटना निर्मिती बाबासाहेबांचं फोटो त्यांनी लावण्यात आलेली नाही. आणि सदरील प्रिन्सिपल प्राध्यापक बैलखेडे सर आहेत आणि त्यांनी जे बाबासाहेबांची जी फोटो प्रतिमा न लावले का लावण्यात आली नाही हे आम्ही त्याचा संघर्ष करणार आहोत आणि त्याचा उठाव करणार आहोत आणि त्यांना प्रश्न विचारणार आहोत, जाबही विचारणार आहोत आणि जे ते समोर आम्ही पुढील त्यांच्यावर कारवाई करा म्हणून आमची मागणी राहणार आहे. पण त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केलेला आहे. पण त्यांनी का केला, कशामुळे केलं, काय केलं ते आम्ही विचारणार. या घटनेचा आम्ही निषेध करणार आहोत. आता दुसरी गोष्ट सांगा. हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ 2018 ते 24 पर्यंत जे आहे ते धर्मदायिकतेनं चेंज रिपोर्ट नामंजूर झालेली आहे आणि आता सध्या सचिव कोण आहे याच्या अगोदर आम्ही अर्ज दिलेला आहे. सचिव आता तात्पुरती पाहण्यासाठी कोणाला सुचवण्यात आलेला आहे, कोण दिलं काय नाही. धर्मदायिकतेमध्ये या अगोदर आम्ही अर्ज दिलेला आहे, तरी पण त्याचा आम्हाला अद्यापही उत्तर मिळालेला नाही.
आणि हुतात्मा गोविंदराव शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अब्लिक सचिव यांनाही आम्ही पत्र दिलेलं आहे. त्याचंही उत्तर आम्हाला आजपर्यंत सखोलमध्ये एकही पत्राचं उत्तर मिळालेलं नाही. कशामुळे मिळालं नाही, काय नाही, त्याचं कारण काय नाही. आणि इकडे तर छायांकित प्रतमध्ये येत आहे की मी सचिव म्हणून मला पाहण्यास अधिकार दिलेला आहे म्हणून सुभाष गायकवाड यांनी कामकाज पाहत आहेत. त्यांची छायांकित प्रत पेपरमध्ये आलेली आहे. ती कात्रण आम्ही आज तुम्हाला या महालाईव्हच्या हिशोबाने तुम्हाला मी दाखवत आहे. हे सोशल मीडियावर येत आहे. आम्ही ते पाहून घेऊन इथं येऊन अजून प्रश्न आज उपस्थिती केलेले आहे. पण ते उपस्थिती केलेल्या प्रश्नाचं एकही आम्हाला अद्याप उत्तर मिळालेलं नाही. त्याचं त्या पत्राचं उत्तरही द्या म्हणलं, ते आम्हाला अजून मिळालेलं नाही. आणि दैनिक श्रमिक लोकसत्ता याच्यामध्ये पेपरमध्ये आलेलं आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवाचं सुभाष गायकवाड यांना जे आहे ते पदभार देत असतानाचं याच्यात पत्र आहे. पण त्याची छायांकित प्रत द्या म्हणलं तर आम्हाला दिलेले नाही, अद्यापही दिलेलं नाही. त्याचं कारण काय, मूळ रहस्य काय, गूढ रहस्य काय, याच्यात काय आहे, कुठं मूर्त आहे, काय आहे, शासन याच्यात सखोल अभ्यास करून जे आहे ते आम्हाला लवकरात लवकर पत्राचं उत्तर देण्यात यावं.